हिरवगार शेत आणि भेंडीच्या ओझ्यानं झुकलेली ही झाडं. दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जालना जिल्ह्यातली ही दृश्य आहे. अंबड तालुक्यातल्या पिठोरी सिरसगावमध्ये 27 ते 30 शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेली भेंडी साता समुद्रापार जाऊन भाव खाते. थेट जर्मनी, जपान, इंग्लंड आणि लंडनच्या लोकांच्या ताटात जालन्यातल्या शेतकऱ्यांनी पिकवलेली भेंडी पोहोचली आहे. पिठोरी सिरसगावच्या शेतकऱ्यांनी ही हरित क्रांती कशी केली, त्यातून नफा कसा मिळतोय, सविस्तर पाहूयात या रिपोर्टमधून. शेती म्हटलं की निसर्गाची साथ, बाजारभावाची चिंता आणि उत्पादन विक्रीसाठी होणारी फरफट असंच चित्र पाहायला मिळतं. पण हेच चित्र बदलण्याचा प्रयत्न जालन्यातल्या सिरसगावच्या शेतकऱ्यांनी केलाय. गावातले 27 ते 30 शेतकरी एकत्र आले आणि एक नवा प्रयोग केला. तो यशस्वी सुद्धा झाला. शेतकऱ्यांनी एकत्र येत गट शेतीच्या माध्यमातून सेंद्रिय पद्धतीनं भेंडीचं उत्पादन घेतलं आणि हळूहळू ही भेंडी थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचवायला सुरुवात केली. सगळ्यात आधी भेंडी आम्हीच केली, म्हणजे कंपनीची भेंडी आहे ऑर्गॅनिक. तर कंपनीचा एक एजंट आहे, त्याच्या थ्रू आम्ही ही भेंडी केली. त्याने आम्हाला सांगितलं असं असं उत्पन्न आहे, असं असं माल निघतो, इथं भेंडी ट्रान्सपोर्ट होते. तर आम्ही ती पहिल्या वेळेस केली, थोडीच केली. त्या 1 एकर पासून सुरुवात केली ती पहिल्या वर्षी. एक तर आम्हाला पहिल्या वर्षी कमीत कमी ते ₹1.5 लाख आले 1 एकर मधून. सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जवळपास 30 ते 40 एकर क्षेत्रावर भेंडीची लागवड केलेली आहे. लागवडीनंतर अवघ्या 40 दिवसात भेंडीची तोडणी सुरू होते. पुढच्या 60 ते 70 दिवसांपर्यंत उत्पन्न मिळतं. त्यामुळे कमी कालावधीत उत्पन्न देणारं पीक म्हणून भेंडी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याचं काटेकोर नियोजन केलंय. विशेष म्हणजे सेंद्रिय खतांचा वापर आणि सेंद्रिय फवारणीमुळे भेंडीची क्वालिटी ही तशीच मिळते. 1 एकरातून दररोज साधारणतः 1 ते 2.5 क्विंटल पर्यंत भेंडीचं उत्पादन काढण्यात शेतकऱ्यांना यश येतंय. या गटशेतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना माल विकण्यासाठी बाजारपेठेत जाण्याची गरज पडत नाहीये. मुंबईतल्या एका कंपनीच्या माध्यमातून या भेंडीची खरेदी केली जात असल्याची माहिती आहे. शेतातून तोडलेली ही भेंडी आधी नाशिकच्या पॅक हाऊसमध्ये पाठवली जाते. तिथंच तिचं वर्गीकरण आणि पॅकिंग केलं जातं आणि त्यानंतर त्या कंपनीच्या माध्यमातून मुंबई विमानतळावरून ही भेंडी थेट साता समुद्रापार जाते. सध्या या भेंडीला साधारणतः 25 ते 28 रुपये प्रति किलोने दर मिळतोय. मागणीनुसार त्यापेक्षा अधिक दरही मिळत असल्याचं शेतकरी सांगतात. एकूणच गटशेतीमुळे फक्त शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलेलं नाहीये, तर गावातल्या महिलांच्या हाताला रोजगारही मिळालाय. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी 2 शिफ्ट लावून भेंडीची तोडणी केली जाते. त्यामुळे गावातल्या महिला, युवक आणि शेतमजुरांना गावातच रोजगार मिळतोय. तिसऱ्या सीझनला 2 एकर मध्ये मला 4.5 लाखाची भेंडी झाली. 4.5 लाखातून भेंडीतून माझ्या 2-1 लाख रुपये खर्च झाला मजुरासहित. मला 2 लाख रुपये निव्वळ नफा राहिला की केवळ 2 महिन्यामध्ये 60 ते 65 दिवसामध्ये. तर एवढ्या कालावधीमध्ये कोणतंच पीक नाही आहे की एवढा नफा देऊ शकतो. स्वतः जर घरी शेती केली तर भरपूर शेती, भेंडीची शेती पुरतीच. गावाचं नेमकं वातावरण कसं आहे? गावातलं वातावरण असं आहे की म्हणजे बसायला पण सवड भेटत नाही शेतकऱ्याला. उठले की आपले शेतीत कामाला जाणार सकाळी 7 वाजता, म्हणजे इथं तिथं बसणार नाही. उठले की आपले भेंडी पशीच जावं लागतं. शेतकऱ्यांच्या या प्रयोगाला कृषी विभागाचंही मार्गदर्शन मिळतंय. अंबडचे तालुका कृषी अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांना गटशेतीचा प्रयोग राबवणं आणखी सुलभ झालेलं आहे. भेंडीसोबतच सिमला मिरची, टोमॅटो यांसारख्या पर्यायी पिकांची जोड देत शेतकरी आता शेतीमध्ये विविधता आणताय. अर्थातच कमी कालावधीत उत्पादन, मालाची परदेशात निर्यात आणि तिथं मिळणारा उत्तम भाव यामुळे पिठोरी सिरसगावच्या शेतकऱ्यांच्या शेतीला नवी दिशा मिळालेली आहे. शेतकऱ्यांचा हा प्रयोग तुम्हाला कसा वाटतोय? तुमच्याही भागात शेतकऱ्यांनी असे प्रयोग केलेत का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा. जालन्याहून अनंत साळी, लोकमत.